आज आपण खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी हलवाई स्टाईल म्हैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे आणि कलरही किती छान आलेला आहे. फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. आता आपण साहित्य बघूया. मी 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन आणि तूप आपल्याला समप्रमाणातच घ्यायचं आहे. साखर तुम्ही कमी जास्त थोडी करू शकता. आणि मी 1 चमचा विलायची पूड घेतलेली आहे. नंतर मी वाटीतलं तूप गरम करून घेतलं. 1 ते 2 मिनिट हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं. तूप गरम करून झालेलं आहे. आता मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत आणि मी हे वाटीतलं गरम झालेलं तूप हे आपल्याला या बेसनमध्ये अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी आता 1 वाटीतलं अर्धी वाटी तूप हे बेसनमध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तसंच ठेवायचं आहे. नंतर हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बेसन. याच्यातल्या सगळ्या गाठी फोडून टाकायच्या. तूप गरम असल्यामुळे बेसन लगेच पातळ बनतं आणि त्याच्यात गाठीही राहत नाहीत. हे व्यवस्थित बेसन असं मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट लागतात मिक्स करायला. आता हे बेसन आपलं तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. नंतर मी एक कढई घेतली आणि आपल्याला आता 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी लागणार आहे. कधी पण पाक करताना 1 वाटी साखर असली तर त्याच्या निम्म पाणी घ्यायचं. अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी आता. आता मी 1 वाटी साखर टाकली आणि आता त्याच्यामध्ये लगेच अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं. आता पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवत राहायचं पाक येईपर्यंत. पाक येण्यासाठी 6 ते 7 मिनिट लागतात. हे व्यवस्थित असं कंटिन्यू हलवतच राहायचं आहे. त्यामुळे साखर खाली चिटकणार नाही. आता पाक यायला सुरू झालेला आहे. तुम्ही आता अधून-मधून चेक करू शकता. तर आता पाक तयार होत आलेला आहे. तर मी आता इथे पाक कसा घ्यायचा ते सांगते. उलताण्याचा शेवटच्या टिपक्याची तार पडली पाहिजे, असा पाक घ्यायचा. एकतारी पाक घ्यायचा आहे आपल्याला. तर आता इथे उलताण्याची शेवटची तार पडायला लागलेली आहे आणि पाक आपला तयार व्हायला लागलेला आहे. नंतर आणखी एकदा आपल्याला बोटावरती एक टिपका घेऊन त्याची तार बनते का ते बघायचे. अशी नाजूक तार थोडीशी बनली की पाक आलेला आहे आपले असं समजावं. जास्त पण पाक कडक येऊन द्यायचा नाही, नाहीतर म्हैसूर पाक कडक बनेल. आता माझा पाक आलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेते आणि पाकामध्येच विलायची पूड टाकायची आहे. माझ्याकडून टाकायची विसरली. तुम्ही पाकामध्ये विलायची पूड आणि केवडा वॉटरही टाकू शकता. त्यामुळे टेस्ट आणखी छान येते. नंतर आपण बनवलेलं बेसनचं पीठ या साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला हे फास्टच असं हलवत राहायचं, जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत आणि ते साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. असं 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं. नंतर आपलं अर्धी वाटी तूप होतं ना, ते आपल्याला थोडंसं 2 ते 3 मिनिट गरम करून घ्यायचं आहे. मी इथे साईडला अर्धी वाटी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आता या बेसनलाही थोडंसं तूप सुटायला लागलेलं आहे. बेसन पीठ हे सुरुवातीला असं फास्टच हलवत राहायचं. नंतर आता गरम झालेलं तूप याच्यामध्ये मी ओतत आहे. आता सुरुवातीला मी पहिल्यांदा थोडंच तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. असं परतत राहायचं सतत. तूप आपल्याला हे 2 ते 3 मिनिटाच्या अंतराने टाकायचं आहे. थोडं-थोडं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर बेसन आपलं फुलायला लागलेलं आहे.
आता मी आणखी एकदा तूप टाकून घेतलं. गरम तूप असल्यामुळे बेसन लगेच फुलतं आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला हे हळूच हलवायचं आहे, फास्ट हलवायचं नाही, जेणेकरून ते फुललेली जाळी मोडणार नाही. तुम्ही बघू शकता बेसन किती फुलायला लागलेलं आहे आणि जाळीही पडायला लागलेली आहे. आता आणखी एकदा मी तूप टाकून घेणार राहिलेलं सगळं. आता हे शेवट लास्ट मी सगळं तूप टाकून घेणार. आता तुम्ही बघू शकता किती फुलायला लागलेलं आहे बेसन तूप टाकल्यानंतर. शेवटी बेसन आपल्याला अगदी हलकं परतायचं आहे, हळू परतायचं आहे. कारण ते फुललेली जाळी आपल्याला तशीच ठेवायची आहे. जाळी मोडून द्यायची नाही. असं हळूच परतायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही बघू शकता आता जाळी किती छान आलेली आहे. तूप टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. आता मी इथे 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर हे फुललेलं बेसन आपल्याला असं एका डब्यामध्ये ओतायचं आहे. डब्याला खालून तूप लावून घ्यायचं. नंतर ते व्यवस्थित निघेल आणि बेसन आपल्याला फुललेलंच असं टाकायचं आहे. त्याला नंतर अजिबात हात लावून घ्यायचा नाही. ते त्याचा शेप घेतं. आपल्याला त्याला हलवून शेप द्यायची गरज नाही. नंतर मी डब्याला टोपण लावून आपल्याला असंच हे 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. आता मी आणखी एक टिप सांगते. मैसूर पाक तयार झाल्यानंतर 2 मिनिटांनी ते कडक आले का नाही हे बघायचं. 2 मिनिटातच ते लगेच कडक येतं आणि त्यानंतर आपला मैसूर पाक परफेक्ट बनलेला आहे असं समजायचं. नंतर 10 ते 15 मिनिट झालेली आहेत आणि आता मी माझा मैसूर पाक व्यवस्थित निघालेला आहे आणि आता मी तो कट करून घेत आहे. मैसूर पाक गरम असतानाच मी त्याला काप देऊन ठेवले होते, त्यामुळे ते कट करायला सोपं जातं. आता मी इथे कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही. आता मी मैसूर पाक व्यवस्थित सगळा कट करून घेतला. नंतर तुम्ही बघू शकता मैसूर पाक किती छान बनलेला आहे. कलरही मधून त्याला किती छान आलेला आहे.